लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होणार. नमस्कार, आज आहे 8 फेब्रुवारी. फक्त 1 तास बाकी. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार 10,500 प्लस 3,000 प्लस 2,500 रुपये. संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की खूप ऑथेंटिक अपडेट आणि एकदम रिअल अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर बघा, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये आता विशेष म्हणजे काही तासांपूर्वी बघा मीटिंग पार पडलेली आहे आणि या मीटिंग मध्ये आता मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय झालेला आहे, लेटेस्ट अपडेट काय आहे, ब्रेकिंग न्यूज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 8व्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला पैसे जमा झाल्याच्या नंतर SMS सुद्धा येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत, जमा झालेले आहेत. ठीक आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. एक आनंदाची बातमी आहे सोबत या ठिकाणी बघा, एक बातमी ही तुमच्यासाठी आनंदाची आहे आणि दुसरी ही बातमी थोडीशी दुःखद असं म्हणू शकता, कारण की या ठिकाणी बघा एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर सर्वात अगोदर आपण धक्कादायक बातमी जाणून घेणार आहोत, त्यानंतर आपण आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये या दोन टॉपिक महत्वपूर्ण ठरणार आहेत. तर बघा, सर्वात पहिली जी धक्कादायक आणि दुःखद बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेमधून जवळपास 5 लाख महिला या योजनेमधून बाहेर झालेल्या आहेत. याचं कारण काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या लाडक्या बहिणींनी कोणते नियम मोडलेले आहेत म्हणून त्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे, किंवा या योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे, किंवा या योजनेमधून त्यांना आता इथून पुढचा हप्ता मिळणार नाही. आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता तर याच्यामध्ये काही निकष व्यक्त केले होते किंवा निकष होते. त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार होता. तुम्ही त्या ठिकाणी बघा, फॉर्म भरताना तुम्ही एक हमीपत्र सुद्धा तुमच्याकडून घेतलं होतं. हमीपत्रावरती तुम्ही असं टिक मार्क वगैरे केलं होतं की बाबा आम्ही याच्यामध्ये बसतोय आणि आम्ही या योजनेसाठी पात्र होत आहोत. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी पहिला जो महत्वाचा मुद्दा असा आहे की या योजनेमध्ये जे वयाची अट होती ती आहे 21 ते 65 वर्ष. आता याच्यामध्ये बघा, बऱ्याचशा महिला अशा आहेत ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे, म्हणजे 65 प्लस आहे, तरी सुद्धा त्या महिलांनी या योजनेमध्ये अर्ज भरला होता आणि त्या लाभ मिळवत होत्या. आता त्या महिलांना यामधून बाद करण्यात आलेला आहे किंवा वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला माहित आहे, याच्यामध्ये एक उत्पन्नाची अट होती की बाबा तुमचं एवढं एवढं वार्षिक उत्पन्न असेल तरच तुम्हाला या योजनेमधून लाभ दिला जाणार होता. ठीक आहे. तर बघा, अनेक महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख पेक्षा जास्त आहे. वार्षिक उत्पन्न म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. जर तुमचं 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही अडचण नव्हती. त्यानंतर अजून एक नियम होता, तो म्हणजे 4 व्हीलरचा. तुमच्या घरी 4 व्हीलर नसली पाहिजे. ट्रॅक्टर असेल तर चालत होतं, 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेमधून बाहेर केलं जाणार आहे. त्यामुळे बघा, अशा अनेक महिला आहेत, जवळपास 5 लाख महिला आहेत ज्यांना या योजनेमधून आता लाभ मिळणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपण या ठिकाणी बघा, महिला व बालविकास मंत्री आरजी तटकरे मॅडम यांनी स्वतः या संदर्भात ट्विट करून माहिती दिलेली आहे. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे आता बघा. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट त्यांनी काय ट्विट केलेलं आहे बघा. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. बघा, अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे. तर आता बघा, अपात्र का ठरवलं जातंय, तर याच्यामध्ये बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला बघा 2,30,000, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असणाऱ्या महिला 1,10,000 या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. बघा, संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला 2,30,000 होत्या, त्यांना वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्ही टोटल केली तर बघा 3 लाख जवळपास 40,000 महिला, बघा या ठिकाणी बघा 3,40,000 महिला या दोन योजनेमुळे किंवा या दोन अटींमुळे, या दोन निकषामध्ये बसत नसल्यामुळे त्यांना वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता अजून या ठिकाणी बघा अपडेट बघा, कुटुंबातील सदस्यांची नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, अशा यांची संख्या किती आहे, 1,60,000. जर आपण या सर्वांची टोटल केली तर एकूण अपात्र ज्या महिला ठरत आहेत त्या ठरत आहेत 5 लाख. एकूण अपात्र महिला लाडकी बहीण योजनेमधून ठरलेल्या आहेत. बघा, आता बघा, तुम्हाला माहित आहे लाडकी बहीण योजनेचे जे आधीचे हप्ते होते ते बघा जवळपास 2,60,00,000
47 लाख महिलांना मिळत होते. त्यापैकी जानेवारीचा जो लाभ होता तो बघा 2.41 लाख महिलांना मिळाला, कारण की 5 लाख महिला याच्यामधून वजा केलेले आहेत. तुम्हाला आता या ठिकाणी कारण समजलेलं आहे की या महिलांना का वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. तसेच या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. बघा या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की तुम्हाला हा लाभ कायम मिळणार आहे. याच्यावरून हे सिद्ध होत आहे. बघा हा लाभ तुम्हाला महायुती सरकार 5 वर्ष देणार आहे. आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1500 मिळत होते, ते आता थेट लाडक्या बहिणींना थेट 2100 रुपये मिळणार आहेत मार्च महिन्यापासून. बघा तर मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्यावेळेस ही अपडेट येणार आहे. आता बघा या संदर्भात आता जवळपास बघा 2.30 कोटी महिलांना मिळणार 8वा हप्ता. बघा या ठिकाणी बघा 2.41 कोटी महिलांना जानेवारी पर्यंतचे पैसे मिळाले होते, परंतु आता काही महिला स्वइच्छेने माघार घेत आहेत किंवा काही महिला अपात्र ठरवल्या जात आहेत. त्यामुळे साधारणतः 2.30 किंवा 2.35 कोटी महिलांना यावेळेचा 8वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. ठीक आहे. ही लेटेस्ट अपडेट आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता अंगणवाडी सेविकांना बघा अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन आता चेकिंग करणार आहे की खरंच तुमच्या घरी 4 व्हीलर नाहीये का, किंवा तुमचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे का, अशा गोष्टींची आता ते चेकिंग करणार आहेत. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा आता लाडकी बहीण योजनेमधून अजून सुद्धा महिलांची संख्येची घट होऊ शकते, असं या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे, ज्यामुळे महिला खूप खुश होणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत दर महिन्याला 1500 रुपये मिळत होते, याच्यामध्ये 600 रुपयाची वाढ करून आता लाडक्या बहिणींना थेट 2100 रुपये देण्यात येणार आहे, असं महायुती सरकार आता निर्णय घेणार आहे मार्च महिन्यामध्ये. त्यामुळे लाडक्या बहिणी आता अतिशय खुश होणार आहेत. महिलांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण युट्यूबवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हे तर झालं लाडकी बहीण योजनेसंदर्भात. त्यानंतर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक गिव्हअवे असणार आहे. तर आपल्या चॅनलच्या सर्व व्ह्यूअर्ससाठी एक गिव्हअवे आहे. तर बघा व्ह्यूअर्ससाठी गिफ्ट पैठणीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी पैठणी साडी गिफ्ट मध्ये देण्यात येणार आहे. लकी विनरला ही साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होईल त्याच दिवशी ही पैठणी साडी त्यांच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट, आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे 8वा हप्ता. तुम्हाला आता डेट सांगणार आहे एक्झॅक्टली कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे पडणार आहे. भरपूर दिवस झालं सर्व महिला आता प्रतीक्षा करत आहेत. जवळपास 8 दिवस झालं सर्व महिला प्रतीक्षेमध्ये आहेत की आम्हाला एक्झॅक्टली 8व्या हप्त्याचे पैसे कधी येणार आहेत. तर बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रत्येक दिवशी 9 जिल्हे वाटप होणार आहेत. 4 दिवस हे वाटप चालणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये हे वाटप चालणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामधील हे 36 जिल्हे आहेत. आता या ठिकाणी पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्याला पैसे मिळणार, तर बघा हे जे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आहेत सांगली, सातारा, सोलापूर या भागातील या जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर या वरच्या साईडचे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागातील, त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागातील. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, त्यानंतर अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, यवतमाळ वरच्या साईडचे जिल्हे. त्यानंतर या ठिकाणी बघा लास्टला मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील जिल्ह्यांना पैसे वितरित केले जाणार आहेत. आता बघा हा 8वा हप्ता 4 दिवस वाटप होणार आहे आणि सर्व जिल्ह्यातील महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे दिले जाणार आहेत. या ठिकाणी बघा नियोजन कशा प्रकारे आहे, तर बघा दररोज 9 जिल्हे वाटप होणार आहेत. 9 जिल्हे अशा प्रकारे 4 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सर्व महिलांना म्हणजे 36 जिल्ह्यातील सर्व महिलांना पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत व सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10,500 रुपये 7 हप्त्यामधून मिळालेले आहेत आणि आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता 1500 मिळणार आहे. असे मिळून लाडक्या बहिणींना एकूण 12,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर आता मार्चचा हप्ता येणार आहे. मार्चच्या हप्त्यामध्ये बघा तोपर्यंत तुम्हाला 8 हप्ते जमा होतील. 8 हप्त्याचे 1200 रुपये आणि मार्चचा हप्ता जर 2100 दिला
तर लाडक्या बहिणींना एकूण 14,100 रुपये मार्च महिन्यापर्यंत जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आता जो 8वा हप्ता आहे तो तुम्हाला किती मिळणार आहे, तर लाडक्या बहिणींना 8वा हप्ता हा 1500 दिला जाणार आहे. आणि विशेष म्हणजे हा 1500 रुपयाचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जो हप्ता आहे तो 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.